आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. हिंगोलीच्या लिंबाळा मक्ता शाळेतील मुख्याध्यापक दारूच्या नशेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यावर अभिजित दिपके यांनी शिक्षण विभागावर सवाल उपस्थित करत शाळेला आणखी 2 शिक्षक देण्याची मागणी केली आहे. करतात परंतु त्यावर कुठलीही कारवाई होत नाही आणि आता कुठेतरी त्या शिक्षकाला निलंबित केलाय. काय पहिली प्रतिक्रिया? शिक्षण अधिकारी झोपले होते का जेव्हा हे सगळे गावकरी निवेदन देत होते, तक्रार करत होते की त्या प्रिन्सिपलला काढा, तो दारू पिऊन वर्गात झोपतोय, देशी दारूची बॉटल तो लहान मुलांसमोर पितोय, तर शिक्षण अधिकारी झोपले होते इतके दिवस? जर त्यांचे स्वतःचेच मुलं मुली असते लहान या शाळेत, त्यांनी सहन केलं असतं का? आणि जर त्यांची स्वतःची मुले या शाळेत शिकले असते तर त्यांनी असं होऊ दिलं असतं का? नसतं होऊ दिलं का? कारण की त्यांना त्यांच्या मुलांची काळजी आहे. पण त्यांना हे जे शेतकरी कामगार इथं बसलेले आहेत ना, त्यांना त्यांच्या मुलांची काहीच काळजी नाहीये. यांना जबाबदारी दिलेली आपण की तुम्ही सरकारी शाळा चालवा, सरकारी शाळा ठीक करा. पण हे काय करतात? हे स्वतःची मुलं कुठे टाकतात? प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात. यांचे स्वतःची मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकतात आणि त्याच्यामुळे यांनी जे सरकारी शाळा त्या हवेवर सोडलेल्या आहेत. हे जेव्हा हे यांचे स्वतःचे मुलं मुली ह्या शाळेत शिकतील ना, तेव्हा बघा या शाळा कशा ठीक होतील. तेव्हा बघा कोणत्या प्रिन्सिपलची हिंमत होईल शाळेत दारू पिऊन यायची. आणि त्याच्यानंतर फक्त प्रिन्सिपलला निलंबित करण्यात आले. गावकऱ्यांची मागणी होती या शाळेत 4 शिक्षक असले पाहिजे. 5 क्लासरूम आहे, 5 क्लासरूम मध्ये फक्त 2 शिक्षक आहे. 2 शिक्षकांनी कसं सांभाळायचं?